तर आज आपण बनवणार आहोत मसाला छोले। ही रेसिपी आहे ती खूप सोपी आहे पण थोडी वेगळ्या पद्धतीची आहे। तर व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात। आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर इथे मी 1 वाटी छोले घेतलेले आहेत आणि 6 तास भिजत ठेवले होते। बघू शकता मस्त भिजले गेलेले आहेत। तर आता ह्यातलं पाणी आहे ते आपण काढून घेऊयात। तर इथे बघू शकता सर्व पाणी आहे ते मी काढून घेतलेले आहे। तर आता आपण ह्यातले काही छोले आहेत ते एका वाटीमध्ये काढून घेऊयात। हेच एक नवीन ट्रिक आहे, त्यासाठी आपण हे छोले आहेत ते बाजूला काढून ठेवणार आहोत। त्यानेच आपल्या भाजीला खूप छान चव येणार आहे। तर इथे मी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व छोले आहेत ते घालून घेऊयात। त्यानंतर इथे मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। जास्त देखील आपल्याला पाणी घालायचं नाही आहे। आणि आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊयात। त्यानंतर आपण हळद घालून घेऊयात। इथे मी पाव चमच हळद घेतलेली आहे आणि आता आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात। तर इथे बघू शकता मी कुकर आहे ते गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅस आहे ते आपण मीडियम फ्लेम वरती ठेवायची आहे। तर आता आपण कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊयात आणि ही फ्लेम मीडियम फ्लेम वरतीच ठेवायची आहे। हाय फ्लेम करायची नाही आहे, नाहीतर आपले छोले आहेत ते आतून शिजणार नाहीत। तर आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी ते मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण एक कांदा कापून घेतलेला आहे, मीडियम साइज मध्ये कांदा कापून घेतलेला आहे। त्यानंतर एक टमाटर कापून घेतलेला आहे, तो देखील मीडियम मध्ये कापून घेतलेला आहे। आणि इथे मी 6 ते 7 लसूण घेतलेले आहेत। त्यानंतर इथे आपण जे छोले घेतले होते ते घालून घेऊयात। एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, छोले घालून भाजी खूप छान चवीला लागते। आता इथे आपण अर्धा कप एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण झाकण बंद करून वाटण वाटून घेऊयात। तर इथे बघू शकता मी वाटण वाटून घेतलेलं आहे। तुम्हाला मी चेक करून दाखवते। बघू शकता अशा पद्धतीचं वाटून झालेलं आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊयात। तर इथे बघू शकता कुकरच्या आपल्या 4 शिट्ट्या देखील झालेल्या आहेत। आता आपण कुकर आहे तो थंड करून घेऊयात, त्यानंतरच ओपन करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपला कुकर आहे तो थंड झालेला आहे आणि आता मी छोले आहेत ते तुम्हाला चेक करून दाखवते की शिजलेले आहेत की नाही ते। तर इथे बघू शकता आपले छोले आहेत ते मस्त असे शिजले गेलेले आहेत। तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे मी 2 चमच मोठे तेल घेतलेले आहे। तेल आपण मस्त गरम करून घेऊयात। तर तेल आहे ते आपलं गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊयात। तर इथे मी एक दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 काळी मिरी आणि 1 स्टार फूल घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा चम्मच आपण जिरा घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी 1 मिरची घेतलेली आहे आणि मध्ये तोडून घेतलेली आहे। आता इथे मी 2 तेजपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत आणि काही कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत, 6 ते 7 आहेत। आता आपण मिक्स करून घेऊयात। त्यानंतर इथे मी अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली आहे, 1 चम्मच होईल एवढी आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात। त्यानंतर इथे मी हिंग घेतलेला आहे, अगदी थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊयात। तर आता आपण काही मसाले घालून घेऊयात। तर इथे मी 1 चमच तिखा लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। त्यानंतर इथे अर्धा चमच लाल तिखट मसाला घेतलेला आहे। त्यानंतर हळद घेतलेली आहे पाव चमच। त्यानंतर अर्धा चमच आपण धना पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमच गरम मसाला घेतलेला आहे। आता हे सर्व आपण मसाले मिक्स करून घेऊयात आणि इथे आपण गॅस आहे ती एकदम कमी ठेवायची आहे, नाहीतर आपले मसाले आहेत ते कढईला लागू शकतात। त्यानंतर इथे जे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सर्व आता मी घालून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे उरलेलं आहे वाटण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते देखील मी इथे घालून घेतलेलं आहे सर्व वाटण।
आता आपण सर्व मिक्स करून घेऊयात. तर इथे मिक्स करून झालेलं आहे. आता इथे आपण 3 मिनिटं झाकण लावून घेऊयात आणि वाफ काढून घेऊयात. तर बघू शकता इथे 3 मिनिटं झालेली आहेत. तर बघू शकता तेल एकदम वरती सुटलेलं आहे, एकदम तरी देखील खूप मस्त आलेली आहे. कलर देखील तुम्ही बघू शकता खूप छान आलेला आहे. तर आता आपण मस्त असं मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने जर तुम्ही केलात ना तर तुमची भाजी खूप छान चवीला होईल. त्यानंतर आता आपण जे छोले शिजवून घेतले होते ते देखील आता आपण सर्व हे घालून घेऊयात आणि त्यातलं पाणीसुद्धा आपण घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेऊयात. तुम्हाला जेवढी थिकनेसपणा ठेवायचा आहे, घट्ट किंवा पातळ, तेवढं तुम्ही पाणी अजून घालू शकता. आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात. त्याआधी देखील आपण मीठ घालून घेतलेलं आहे, त्याच्या अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात. तर आता आपण पुन्हा झाकण लावून घेणार आहोत आणि 6 ते 7 मिनिटं एकदा आपण भाजीची वाफ काढून घेणार आहोत. तर बघू शकता इथे 7 मिनिटं झालेली आहेत आणि आपली भाजी देखील मस्त अशी घट्ट झालेली आहे. बघू शकता थिकनेस तुम्ही भाजीचं, अशी एकदम ग्रेव्ही झालेली आहे भाजीची आणि कलर देखील खूप मस्त आलेला आहे. आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात. त्यानंतर आता आपण वरून कसुरी मेथी चोळून घेणार आहोत आणि मिक्स करून घेऊयात. कसुरी मेथी घातलेले देखील भाजीला खूप छान चव येते, दुप्पट तिप्पट चव येते भाजीला. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घाला. तर इथे आता आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे. तर कशी वाटली ही माझी आजची तुम्हाला रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.